जय हिंद मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहे अशा 5 ते 6 जिल्ह्यांची माहिती पाहणार आहे. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये मागच्या 2023च्या भरतीमध्ये असो की 2024च्या भरतीमध्ये असो पेपर पॅटर्न कसा राहिला होता, या 2025च्या भरतीमध्ये पेपर पॅटर्न कसा राहील. तर अशा जिथं 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत या 2025च्या भरतीमध्ये, तर त्या जिल्ह्यांची आपण माहिती पाहणार आहे की तिथं पेपर पॅटर्न मागच्या 2 भरत्यांचा जर आढावा घेतला तर तिथं पेपर पॅटर्न कसा होता, या 2025च्या भरतीमध्ये पेपर पॅटर्न कसा राहू शकतो, तर याबद्दल आपण सविस्तरपणे पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट्स आहेत, मैदानी चाचणीच्या अपडेट्स असो की 2025च्या भरतीच्या रिलेटेड कोणत्याही अपडेट्स असो, त्या आपण आपल्या चॅनलवर अचूकपणे टाकत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहूयात नवी मुंबईचा पेपर पॅटर्न कसा होता. नवी मुंबईला 2023चं बघू आपण. नवी मुंबईला जीकेला 2023 मध्ये जीकेचे 28 प्रश्न आले, तर 2024 मध्ये 25 प्रश्न आले. मराठी फक्त आधी 2023चं बघून घेऊ. जीकेचे 28 प्रश्न, मराठीचे 25 प्रश्न, गणिताचे 38 प्रश्न, तर बुद्धिमत्तेचे 9 प्रश्न. तर यावरून आपल्याला काय समजून येते, तर यावरून गणित सर्वात जास्त विचारलं गेलेलं आहे. हे आपल्याला नवी मुंबईला मागच्या 2023च्या भरतीमध्ये गणित सर्वात जास्त विचारलं गेलेलं आहे. गणित बुद्धिमत्ता 38 आणि 9 म्हणजे जेमतेम आता 47 मार्कांचा आपल्याला इथं गणित बुद्धिमत्ता आपल्याला विचारलं गेलेलं आहे. सर्वात जास्त विचारलं गेलेलं आहे गणित आणि बुद्धिमत्ता 47 मार्कांचं, मराठी 25 मार्कांचं अॅक्युरेट विचारलं गेलेलं आहे, तर जीके 28 मार्कांचं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर 2024च्या भरतीमध्ये काय झालं होतं, तर 2024च्या भरतीमध्ये नवी मुंबईला प्रॉपर पॅटर्न आला होता. म्हणजे 25चं मराठी, 25चं गणित, 25चं बुद्धिमत्ता आणि 25चं जीके असं पॅटर्न 2024च्या भरतीमध्ये आलं होतं. तर 2023च्या भरतीमध्ये आपण बघितलं की जीकेला 28, मराठीला 25, गणिताला 38, तर बुद्धिमत्तेला 9 मार्क. तर या नवी मुंबईचा जर आपण विचार केला तर यावरून आपल्याला काय समजून येते की पॅटर्न हा असा ठराविक नाही, तर 2024 मध्ये पूर्णचा पूर्ण प्रॉपर पॅटर्न आला 25-25चा, व 23 मध्ये जीके आणि मराठीला जास्त फुटेज देण्यात आली. तर त्याच्यानंतर आता आपण बघूया सर्वात जास्त अर्ज आलेला जिल्हा म्हणजे मुंबई शहर. मुंबई शहरला जीकेला, यावरून आपल्याला व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की यावरून आपल्याला एक प्रकारचा अंदाज येऊन जाईल की तिथला मागच्या 2 वर्षांचा पेपर कसा होता. तुम्ही तर बघितलेलाच असेल, पण मागच्या 2 वर्षांचा पेपर कसा होता यावरून आपण एक प्रकारचा अंदाज लावू शकतो. यावेळेस आपल्याला कोणत्या भागाला जास्त फुटेज द्यावी लागेल, काय जास्त वाचावं लागेल, जीकेची जास्त तयारी करावी लागेल की गणिताची. तर तयारी तर आपल्याला सर्वच विषयांची करायची आहे, पण जास्त फुटेज आपल्याला कशाला द्यायचं आहे, तर या 2023च्या 2024च्या पेपर पॅटर्न वरून आपल्याला नक्कीच समजेल. तर आता आपण मुंबई शहराबद्दल माहिती पाहूयात की मुंबईला 2023च्या भरतीमध्ये जीके 53 मार्कांचं, मराठी 13 मार्कांचं, गणित 25 मार्कांचं, तर बुद्धिमत्ता 9 मार्कांचं असं विचारलं गेलेलं आहे. तर गणित बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर फक्त 35 नाही तर 34 मार्कांचं आपल्याला गणित बुद्धिमत्ता विचारलं गेलेलं आहे. 34 मार्कांचं गणित बुद्धिमत्ता. सर्वात जास्त फुटेज कशाला दिली, तर जीके 53 मार्कांचं, जे की त्यामध्ये स्थानिक प्रश्नांचा पण समावेश असतो, चालू घडामोडींचा पण समावेश असतो, प्रत्येक विषयांचा समावेश असतो. तर 53 मार्कांचा आपल्याला जीके हे विचारलं गेलेलं आहे 2023च्या भरतीमध्ये मुंबई शहरला. तर 2024च्या भरतीमध्ये बघू आता, तर जीके 37 मार्कांचं मुंबई शहरला विचारलं गेलेलं आहे, मराठी 24 मार्कांचं, गणित 21 मार्कांचं, तर बुद्धिमत्ता 18 मार्कांचं. यावरून आपल्याला काय समजून येते मुंबई शहरला की जीके सर्वात चांगला आपला बेस्ट पाहिजे, कारण की जीकेवर जास्तीत जास्त भर ठाणे शहर असो की मुंबई शहर असो, इथं जीकेला जास्त भर दिले जाते. त्यामुळे जीके असो म्हणजे चालू घडामोडीचा आपला चांगला अभ्यास झालेला पाहिजे, म्हणजे जिल्हा विषयचा आपला चांगला अभ्यास झाला पाहिजे, कारण की हे प्लस करून देणारे मार्क्स असतात. तर अशा प्रकारे आपण पूर्णचा पूर्ण अभ्यास करायला पाहिजे. जीकेला जास्त फुटेज दिलेलं असते. तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मुंबई शहर आपण बघितलं की जीके आपल्याला चांगलं बेस्ट करायचं आहे. तर ठाणे शहरचा जर बघितलं आपण, ठाणे शहरचा 2024चा जर आपण पेपर बघितला तर जीके 73 मार्कांना डायरेक्ट विचारले गेलेले आहेत. आपल्या याला ठाणे शहरला 2024च्या भरतीमध्ये जीके 73 मार्कांना, मराठी 17 मार्कांना, तर गणित 7 मार्कांना, बुद्धिमत्ता 3 मार्कांना. फक्त बुद्धिमत्ता 3 आणि 7 10 मार्कांना गणित आणि बुद्धिमत्ता विचारले गेलेले आहेत.
ज्यांचा यावेळेस ठाणेला पेपर आहे, तर ठाणे शहर बद्दल पण बऱ्याचसा कन्फ्युजन आहे मुलांचं. म्हणजे की जसं की मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त होते मागच्या भरतीमध्ये 2024च्या भरतीमध्ये, तर ते आयुक्त सध्या आता त्यांची बदली ठाणे सिटीला झालेली आहे. तर यावेळेस ठाणे सिटीचा पेपर कसा येईल हे खूप सांगणे अवघड आहे. म्हणजे पेपर तर इतकं तर कन्फर्म झालेलंच आहे की अवघड येऊ शकतो, कारण की त्यांनी मागच्या 2 भरत्यांचा मीरा भाईंदरचा पेपर हा अवघड म्हणजे कठीण काढलेला आहे. तर यावेळेस ठाणे सिटीचा 2024चा पाहिला तर जीके 73, मराठी 17 आणि गणित बुद्धिमत्ता 10 मार्कांचं. तर अशा प्रकारे ठाणे सिटीचा पेपर होतात. पण यावेळेस आपण आतापर्यंत तर ठाणे सिटीचा जेमतेम सोपाच पेपर असायचा, पण यावेळेस आयुक्त बदलल्यामुळे यावेळेस पेपर कसा येऊ शकतो हे सांगता येत नाही. पण पेपर हा अवघड येणारच आहे, कारण की त्या आयुक्तांनी मागच्या 2 भरत्यांमध्ये मीरा भाईंदरचा पेपर हा अवघड काढलेला आहे. तर यावरून आपल्याला समजून येते की आपली तयारी कशी असायला पाहिजे ठाणे सिटीसाठी. नागपूर सिटी जर बघितलं आपण, नागपूर सिटीचा जर बघितलं आपण आता तर नागपूर सिटीला पण भरपूर प्रमाणात अर्ज आलेले आहेत. नागपूर सिटी असो, ग्रामीण असो. तर नागपूर शहरला जीके 27 मार्कांचं, नागपूरला जेमतेम पॅटर्नच येत असतो आणि पेपर हा ऍव्हरेज पेक्षा थोडा इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये प्रत्येक वेळेस हा कठीणच थोडा येत असतो. तर 2023च्या भरतीमध्ये कसा होता, तर जीके 27 मार्क, गणित 30 मार्क, बुद्धिमत्ता 22 मार्क, तर मराठी 21 मार्क. गणित बुद्धिमत्ता कितीचं विचारले गेले तर 50 आणि 2 52 मार्कांचं आपल्याला गणित बुद्धिमत्ता विचारले गेलेले आहेत. म्हणजे गणित बुद्धिमत्ता इथं नागपूर सिटीला कसं असते, तर नागपूर सिटीला प्रत्येक विषयात जेमतेम 25 मार्कांचाच इथं पॅटर्न असतो. तर ज्यांना पॅटर्न मध्ये आता ज्यांनी अर्ज नागपूर सिटीला भरलेला असेल त्यांनी मागचे पेपर तर बघितलेच असेल की तिथं पॅटर्न येत असतो. ज्यांना पॅटर्न मध्ये चांगले मार्क्स येत असतात ते नक्कीच तिथं अर्ज केलेला असेल त्यांनी. तर 2023 मध्ये आपण बघितलं की 27चं जीके, गणित 30चं, बुद्धिमत्ता 22 आणि मराठी 21 मार्कांचं. तर 2024च्या भरतीमध्ये पॅटर्न कसा राहिला होता, तर जीके 20 मार्कांचं, जीके 40 मार्कांचं, गणित 21 मार्कांचं, बुद्धिमत्ता 19 मार्कांचं, तर मराठी 20 मार्कांचं. तर अशा प्रकारे नागपूर सिटीचा जर विचार केला तर जेमतेम इथं पॅटर्नच येत असतो. म्हणजे 25 इथं येत असतात. तर मागच्या 2 भरत्यांमध्ये आतापर्यंत आलेले आहेत. तर यावरून आपल्याला समजून जाते की यावेळेस पण पॅटर्न टाईपच पेपर येऊ शकतो. मीरा भाईंदर तर बघितलंच आपण. मीरा भाईंदरला मागच्या 2023ची भरती असो की 2024ची भरती असो, इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये मीरा भाईंदरचा पेपर हा कठीण होता, म्हणून मेरिट पण तशी खाली आलेली आहे. ग्राउंडची मेरिट का खाली आलेली आहेत, पण कारण की मागच्या वेळेस पावसामुळे बऱ्याचशा मुलांचे ग्राउंड तिथं बसले नव्हते, त्यामुळे ग्राउंड हे पण कमी आले होते आणि पेपर हार्ड असल्यामुळे मेरिट पण खालीच आली होती. त्यामुळे असे कारण आहेत मीरा भाईंदर पोलीसचे. तर मीरा भाईंदरला जीके 25 मार्कांचं, मराठी 25 मार्कांचं, गणित 34 मार्कांचं, तर बुद्धिमत्ता 16 मार्कांचं. तर यावरून आपल्याला पूर्ण पॅटर्नच आपल्याला समजून येते की 25 2023च्या भरतीमध्ये पूर्णच्या पूर्ण 25च आपल्याला पॅटर्न विचारला गेलेला आहे. तर 2024च्या भरतीमध्ये पाहू, जीके 27 मार्कांचं, मराठी 24 मार्कांचं, गणित 26 मार्कांचं, तर बुद्धिमत्ता 23 मार्कांचं. तर यावेळेस मीरा भाईंदर आणि ठाणे शहर यामध्ये कन्फ्युजन आहे, कारण की ठाणे सिटीचे आयुक्त सध्या मीरा भाईंदरला ज्यांनी पेपर काढला होता ते यावेळेस ठाणे सिटीचे आहे. पण मीरा भाईंदरचा पेपर यावेळेस कसा येईल हे सांगता येत नाही. कठीण येईल, कसा येईल हे सांगता येत नाही. पण आपली तयारी कशी चांगलीच पाहिजे. म्हणजे मीरा भाईंदरचा पेपर जेमतेम जर एक प्रकारचा विचार केला तर मीरा भाईंदरचा पेपर हा मागच्या 2 भरत्यांच्या कंपॅरिझन मध्ये यावेळेस थोडा सोपा येऊ शकतो, कारण की आयुक्त चेंज झालेले आहे. तर आपल्या पोलीस भरतीचा इतर जिल्ह्यांचा पेपर जेमतेम ऍव्हरेजच असतो, इतकाही काही कठीण वगैरे काही नसतो. म्हणजे भंडारा जिल्हा सोडला, मीरा भाईंदर सोडला, नागपूर सिटी सोडला, असे काही मोजके जिल्हे जर पकडले तर म्हणजे त्या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये थोडा पेपर हार्ड असतो. तर तशा प्रकारे पण मुलांनी असा विचार करून पण अर्ज केलेलाच असेल. तर हे आपण या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 6 जिल्हे असे बघितले. मागच्या दोन भरत्यांमध्ये तिथलं पेपर पॅटर्न कसा होता तर ते बघितले. तर समोर पण आपण अशाच म्हणजे आता आणखी 5-6 जिल्ह्यांची माहिती एका व्हिडिओमध्ये, म्हणजे सर्वचे सर्व जिल्हे कव्हर करणे एका व्हिडिओमध्ये शक्य नाही. त्यामुळे आपण 5-5, 6-6 जिल्हे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे कोणत्या जीकेला कुठे जास्त फुटेज दिलेले आहे, गणिताला कुठे जास्त फुटेज दिलेले आहे, तर या प्रकारची व्हिडिओ आपण
नक्कीच बनवणार, तसेच जिल्हाविषयीचे पण व्हिडिओ आपण प्रत्येक जिल्ह्याचे बनवणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व इतर मित्रांना ज्यांनी या 5-6 जिल्ह्यांमध्ये अर्ज केलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.